नमस्कार, मी प्रवीण जोशी. मंडळी, आज चैत्र कृष्ण प्रतिपदा शके 1946 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हनुमान चालिसा चित्रफितीमुळे चर्चांना उधाण. ठाणे शहर पोलिसांकडून अवैध अग्निशस्त्रांसह दोघांना अटक, 8 पिस्तुलांसह गावठी कट्टे आणि 22 काडतुसे जप्त. आणि ठाणे शहराचा पाणीपुरवठा शुक्रवारी नेहमीप्रमाणे सुरू राहणार. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण क्षणातच. आमच्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. लोकसभेच्या अधिवेशन काळात विरोधी पक्षाच्या खासदारानं दिलेल्या आव्हानावर थेट लोकसभेत हनुमान चालिसा म्हटल्यानं कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे चर्चेत आले होते. देशभरात त्यांच्या या हनुमान चालिसा पठणाचं कौतुक झालं. त्यानंतर हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्तानं श्रीकांत शिंदे यांनी थेट स्वतःच्या स्वरात ध्वनिमुद्रित केलेली आणि चित्रित केलेली हनुमान चालिसा थेट प्रकाशित केली. ऐन लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलेला असताना प्रकाशित केलेली हनुमान चालिसा चर्चेत आली आहे. ऑगस्ट 2023 मध्ये संसदेच्या अधिवेशनात अविश्वास ठरावावर बोलताना कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. महाराष्ट्रात हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांवर कारवाई केली जात होती, त्यांना अटक केली जात होती, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्याचवेळी तिथं बसलेल्या खासदार डिंपल यादव यांनी तुम्हाला हनुमान चालिसा म्हणता येते का, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी थेट हनुमान चालिसाच सभागृहात म्हणून दाखवली होती. त्यावेळी भाजपसह सर्व सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी त्यांना जोरदार समर्थन देखील दिलं होतं. देशभरात संसदेत हनुमान चालिसा म्हणणारा खासदार म्हणून श्री शिंदेंची नवीन ओळख बनली. आता चक्क श्रीकांत शिंदे यांनी आपल्या आवाजात ध्वनिमुद्रित केलेली आणि चित्रित केलेली हनुमान चालिसा प्रसारित केली. हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्तानं खासदार श्रीकांत शिंदे यांनी या हनुमान चालिसेची चित्रफीत आपल्या समाज माध्यम खात्यावरून प्रसारित केली. यात श्रीकांत शिंदे स्वतः हनुमानाच्या मूर्तीसमोर हनुमान चालिसा गाताना दिसत आहेत. ऐन लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोमात असताना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या या हनुमान चालिसा चित्रफितीमुळे चर्चांना उधाण आलंय. जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण, ठाणे या तीनही लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी आणि खर्च विषयक नोडल अधिकाऱ्यांकडून आतापर्यंत केलेल्या कामांचा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिंगारे यांनी आढावा घेऊन निवडणुकीच्या अनुषंगानं राजकीय पक्षांकडून होणाऱ्या निवडणूक खर्चावर सूक्ष्म लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगिक जिल्हाधिकारी शिंगारे यांनी आढावा बैठक घेतली. एका लोकसभा मतदारसंघात साधारणपणे 500 तर तिन्ही लोकसभा मतदारसंघात एकूण 1500 अधिकारी आणि कर्मचारी काम करत आहेत. निवडणूक प्रक्रिया सुलभ आणि सक्षमतेनं पार पडावी या दृष्टीनं विविध टीम्सची जबाबदारीनुसार त्यांना 3 ते 4 वेळा प्रशिक्षण देखील देण्यात आलंय. जिल्ह्यातील सर्व यंत्रणा लोकसभा निवडणुकीच्या तयारी जोमात करत असताना भारत निवडणूक आयोगानं वेळोवेळी दिलेल्या सूचना, मार्गदर्शक तत्व आणि कायद्याची अचूक अंमलबजावणी करावी. निवडणूक प्रक्रिया विहित नियमानुसार लोकाभिमुख आणि पारदर्शकपणे व्हावी आणि धनाच्या बळावर कोणीही निवडून येऊ नये याकरता प्रत्येक उमेदवार निवडणुकीच्या दरम्यान फक्त 95 लाख एवढाच खर्च करू शकतो.
या विहित मर्यादेत प्रत्येक उमेदवार खर्च करतोय किंवा नाही हे पाहणं, तसंच निवडणूक कालावधीत संशयास्पद आर्थिक व्यवहारावर नजर ठेवणं, पैसे, दारू, मौल्यवान वस्तू यांची वाहतूक आणि वाटप यावर लक्ष ठेवून त्याला पायबंद घालण्यासाठी खर्च नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली. खर्चावर देखरेख ठेवण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत 4 खर्च निरीक्षकांची नियुक्ती देखील करण्यात आली. ते लवकरच मतदारसंघात दाखल होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. एप्रिल महिना हा जगभर ऑटिझम विषयी जागरूकता निर्माण करणारा महिना मानला जातो. दरवर्षी या महिन्यात मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या गुणांना वाव मिळावा म्हणून राजहंस मोठा कार्यक्रम आयोजित करतात. यावर्षी देखील हा कार्यक्रम संपन्न झाला. अतिशय सुंदर अशा वातावरणात गायन, वादन, नृत्य यांनी परिपूर्ण असा हा कार्यक्रम झाला. छोट्या मुलांनी सादर केलेलं रामायण, कीबोर्डवर अनेक मुलांनी सुंदर गाणी वाजवली आणि 16 विशेष मुलांच्या माताने मराठी गाण्यावर सादर केलेलं अप्रतिम नृत्य हे या कार्यक्रमाचे हायलाइट्स होते. राजहंस फाउंडेशन ही संस्था गेल्या 10 वर्षापासून ठाण्यात ऑटिझम विषयक जागरूकता करण्याचं काम करते. याची सुरुवात 2013 मध्ये स्वतः पालक असलेल्या मनीषा सिल्लम यांनी केली. तो राजहंस एक ऑटिझम अवेअरनेस ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी केले. त्याचंच रूपांतर नंतर राजहंस फाउंडेशनमध्ये झालं. या संस्थेच्या स्थापनेपासून ते चालवण्यापर्यंत सर्व गोष्टी पालकांनीच, विशेषतः मातांनी केल्या, करतायत. आतापर्यंत 70च्या वर मुलांसाठी अनेक वेगवेगळे वर्कशॉप्स, पालकांसाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, ऑटिझमबद्दल अवेअरनेस वाढवण्याचे कार्यक्रम, रॅली, फनफेअर, प्रदर्शन भरवणं असे अनेक कार्य फाउंडेशनने 16 पासून केलेले आहेत. व्होकेशनल सेंटर देखील त्यात सुरू झालंय, ज्यात हस्तव्यवसायाच्या अनेक वस्तू जसं की तोरणं, कंठी, LED हँगिंग्स वगैरे तयार होतात. चॉकलेट्स, वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी सुद्धा तिथं तयार होते. कॉम्प्युटर ट्रेनिंग, डेटा एंट्रीची कामं करणं असे अनेक उपक्रम तिथे केले जातात, ज्याचा उद्देश मुलांना स्वतःच्या पायावर उभं करणं हा आहे. याबरोबरीनंच संगीत, नृत्य यांचं शिक्षण देखील दिलं जातं. आता या मुलांना कायमस्वरूपी सांभाळ करू शकेल, त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देऊ शकेल असा रेसिडेन्शियल सेटअप उभारण्याचा मोठा प्रोजेक्ट या सर्वांनी हाती घेतलाय. आपल्यानंतर आपल्या मुलांचं काय हा प्रश्न या पालकांना सतत भेडसावत असतो आणि म्हणूनच राजहंसच्या काही पालकांनी मिळून या मुलांसाठी घरकुल बांधण्याचा निश्चय केला आणि अंजूर भिवंडी इथं 9 गुंठ्याची जागा घेतली. ज्याचं रजिस्ट्रेशन नुकतंच झालं आणि लवकरच त्यावर काम देखील सुरू होईल. आश्वत असं या प्रकल्पाचं नाव आहे. ठाणे शहराचा पाणी पुरवठा शुक्रवारी नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. यापूर्वी स्टेम प्राधिकरणानं शुक्रवारी 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती दिली होती. मात्र आता स्टेम प्राधिकरणानंच आपलं काम पुढे ढकलल्यामुळं हा पाणी पुरवठा नियमितपणे सुरू राहणार आहे अशी माहिती ठाणे महानगरपालिकेला कळवली आहे. यापुढील घडामोडी एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत रहा फक्त ठाणे वार्ता. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते.
घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलिसांनी वेगवेगळ्या 2 गुन्ह्यात अवैधरित्या अग्निशस्त्र विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून 6 पिस्तुलं आणि 2 गावठी कट्टे, 1 मॅगझीन आणि 22 काडतुस देखील जप्त केले. यामध्ये एक सराईत गुन्हेगार असून तो हत्येच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आल्याची ही बाब तपासात पुढे आली. तसंच हे अग्निशस्त्र उत्तर प्रदेश आणि बिहार मेळ असून अटकेतील दोघंही पैसे मिळवण्याच्या उद्देशानं विक्रीसाठी आले असावेत, अशी माहिती उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली. लोकसभा निवडणूक प्रक्रिया 2024 कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा न येता शांततेत पार पडावी याकरता पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांच्या ठाणे गुन्हे शाखेच्या पथकानं जास्तीत जास्त अवैध शस्त्र अंमली पदार्थ विरोधी कारवाई करावी असे आदेश दिले गेलेत. याच दरम्यान ठाणे गुन्हे शाखा पथकाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वनिता पाटील यांच्या पथकानं मूळ बिहारच्या असणाऱ्या शंभू सुरेश महंतो वय 35 याला अवैध अग्निशस्त्र विक्रीसाठी आला असताना अटक केली. त्याच्याकडून 3,40,000 रुपयांचे 4 पिस्तुलं, 2 गावठी कट्टे, 1 मॅगझीन आणि 18 जिवंत काडतुस हस्तगत केले. ही कारवाई 18 एप्रिल रोजी झाली असून त्याला 25 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेली. तसंच तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा देखील दाखल आहे. त्या गुन्ह्यात तो जामिनावर बाहेर आला. तसंच वागळे इस्टेट गुन्हे शाखा 5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या पथकानं अग्निशस्त्र विक्रीसाठी आलेल्या चंदीगडमधल्या शेरा बहादूर नवबहादूर कांटकी याला 23 एप्रिल 2024 रोजी वागळे इस्टेट रोड नंबर 22 इथून अटक केली. त्याच्याकडून 1,04,000चे 2 गावठी पिस्तुलं आणि 4 काडतुस हस्तगत केली असून त्याच्यावर पंजाबमध्ये अशाच प्रकारे गुन्हा दाखल असल्याची माहिती आता पुढे आली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोळसेवाडी पोलिसांनी 161 बंदुका जमा केल्या. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून परवानाधारक बंदूकधारकांना आपलं शस्त्र जमा करण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं होतं. कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 205 जणांकडे परवानाधारक शस्त्र आहे. यामधील 161 जणांनी आपली शस्त्र जमा केल्याची माहिती कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली. रायला दिल्ली तलाव परिसर स्वच्छता, खुली पर्यावरण कार्यशाळा, चित्रकला स्पर्धा आणि प्लास्टिक कचऱ्याचं संकलन अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिकेतर्फे जागतिक वसुंधरा दिन साजरा करण्यात आला. परिसर भगिनी विकास संघ या स्वयंसेवी संस्थेच्या स्वयंसेवकांनी रायला देवी तलाव परिसराची स्वच्छता केली. या मोहिमेत भीमनगर मधल्या अभ्यास वर्गातील विद्यार्थी, कचरा वेचक महिला, महानगरपालिका कर्मचारी यांनी देखील सहभाग घेतला. त्यांनी या अभियानात परिसरातून 25 किलो प्लास्टिक कचरा संकलित केला. या प्रसंगी विद्यार्थ्यांना वसुंधरा दिनाविषयी माहिती देण्यात आली. त्यानंतर या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाणे महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंच यांनी नागरिकांना पर्यावरण संवर्धनाचं महत्त्व पटवून देण्यासाठी ऑनलाईन खुल्या पर्यावरण शाळेचा उपक्रम सुरू केलाय. या उपक्रमात 22 एप्रिल रोजी डॉक्टर संजय यांचं व्याख्यान झालं. त्यांनी पर्यावरण चळवळ, त्याची सुरुवात, वसुंधरा दिनाचा इतिहास याची माहिती दिली. यंदाच्या वसुंधरा दिनाची संकल्पना गृहविज्ञान प्लास्टिक अशी आहे. त्यानुसार डॉक्टर जोशी यांनी प्लास्टिकचा वाढता वापर, त्याच्या विविध प्रकारांमुळे होणारं प्रदूषण आणि त्याचा पर्यावरणावर होत असलेला परिणाम याची माहिती उदाहरणांसह दिली. तसंच दैनंदिन जीवनशैलीमध्ये प्लास्टिक वापरामुळे होणारा कचरा कमी करण्यासाठी सोप्या उपायांचा अवलंब करण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी सांगितली.
आतापर्यंत या कार्यशाळेची 10 सत्र झाली असून ती आपलं पर्यावरण या YouTube वाहिनीवर उपलब्ध आहे. ही सत्र दर शुक्रवारी दुपारी 4 ते संध्याकाळी 6 या वेळात ऑनलाईन होतात. त्यात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावं असं आवाहन महानगरपालिकेच्या प्रमुख पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी केलंय. जागतिक वसुंधरा दिनाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या उष्णतेचा मुकाबला करण्यासाठी महानगरपालिका सज्ज असल्याची ग्वाही महानगरपालिका आयुक्त सौरव राव यांनी दिली. त्यानुसार उष्णतेच्या लाटेबाबत जनजागृती, वृक्ष लागवड, संवर्धन, पिण्याच्या पाण्याचा जपून वापर, प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर यावर देखील भर देण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी दिले असल्याचं देखील मनीषा प्रधान यांनी यावेळी सांगितलं. डॉक्टर V.N. ब्रेम्सनं IIM मुंबई सोबत सामंजस्य करार केला असून प्राध्यापक सुमी झा, असोसिएट डीन अकॅडमिक्स IIM मुंबई आणि डॉक्टर नितीन जोशी DRVN ब्रेम्स यांच्या उपस्थितीत DNIIM मुंबई प्राध्यापक शंकर मूर्ती यांच्या कार्यालयात स्वाक्षरी समारंभ पार पडला. डॉक्टर V.N. ब्रेम्स आपल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन शिक्षण देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे. सतत सुधारणा आणि उत्कृष्टतेच्या प्रवासात राहण्यासाठी डॉक्टर V.N. ब्रेम्सनं 2008 साली ISO 9001-2000 ऑडिटमध्ये भाग घेतला आणि दस्तऐवज आणि पुरस्कार व्यवस्थापन पद्धतीसाठी त्यांचं पहिलं ISO प्रमाणपत्र प्राप्त केलं. ही शिक्षणाची अखंड ज्योत तेवत ठेवून हा प्रवास चालू आहे आणि डॉक्टर V.N. ब्रेम्सनं 2018 मध्ये राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद NAAC कडून B++ प्रमाणपत्र प्राप्त केले. 2021 मध्ये ब्रिम्सला मॅनेजमेंट स्टडीज MMS प्रोग्राममध्ये मास्टरसाठी राष्ट्रीय मान्यता मंडळ NBA द्वारे यशस्वीरित्या मान्यता देण्यात आली. त्याच्या स्थापनेपासूनच डॉक्टर V.N. ब्रेम्सनं आपल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व्यवस्थापन शिक्षण देण्याबरोबरच व्यवस्थापन क्षेत्रामध्ये उत्कृष्ट ठसा उमटवला आहे आणि त्यामध्ये ते यशस्वीरित्या स्वतःला मजबूत करत आहेत. ब्रेम्सच्या व्यवस्थापनाचं आणि विशेषतः विद्यार्थी आणि पालकांनी शिकवण्याच्या आणि शिकण्याच्या गुणवत्तेचं नेहमीच कौतुक केलंय. समाजाच्या शाश्वत विकासासाठी योगदान देणारी, मूल्याधारित व्यावसायिक आणि उद्योजक निर्माण करणारी एक अग्रगण्य व्यवसाय व्यवस्थापन संस्था म्हणून ओळखली जावी अशा मजबूत दृष्टिकोनासह डॉक्टर V.N. ब्रेम्स उत्कृष्टतेच्या प्रवासात पुढे जाते. डॉक्टर V.N. ब्रेम्सला विद्याशाखा विकास, संयुक्त सत्र, परिषदा आणि संशोधन कार्य या क्षेत्रात अतुलनीय पाठिंबा दिलाय. हा सामंजस्य करार डॉक्टर V.N. ब्रेम्सच्या गुणवत्तेच्या निरंतर प्रवासात आणि उत्कृष्टतेसाठी वचनबद्धतेचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या मला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हनुमान चालिसा चित्रफितीमुळे चर्चांना उधाण. ठाणे शहर पोलिसांकडून अवैध अग्निशस्त्रांसह दोघांना अटक, 8 पिस्तुलांसह गावठी कट्टे आणि 22 काडतुस जप्त. आणि ठाणे शहराचा पाणीपुरवठा शुक्रवारी नेहमीप्रमाणेच सुरू राहणार. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहिली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच YouTube चॅनेलला अवश्य भेटा. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.